नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये. तर आपण पॅटचे पेपर घेऊन आलेलो आहे 2026 आणि 25-26 चे पॅटचे पेपर. आता पॅटच्या पेपर मध्ये आपण 8वीचा सोडवला आहे, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी सगळे पेपर सोडवले आहेत. लवकरात लवकर बघून घ्या. आता आपला गणिताचा पेपर आहे 4थीचा. आता सगळे पेपर्स 2री पासून 8वी पर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहेत, मराठी आणि मॅथ्स. तर आपण तुमचा जास्त वेळ न घालवता याचे सोल्युशन सांगणार आहेत. सोल्युशन सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. आता काय तिथं 5000 हे काय 500 किती येते 548 548 आहे ना, 548. मग इथे लिहायचं व्यवस्थितरित्या. आता बघा, तुम्हाला जर याच्यापैकी कोणताही पेपर लागत असेल तर काय करायचंय, मला इथे तुमचे सगळे 4थी, 5वी मराठी आणि इंग्रजी माध्यमाचे पेपर्स आहेत. लवकरात लवकर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मला कळवा तुम्हाला कशाचे पेपर्स लागतायत. सर्वांना अवेलेबल होऊन जातील. बरोबर, 500 किती आहेत, 48 आहे ना, 48 बरोबर. त्याच्यानंतर सुशांतने 918 किती, 918 मराठीमधून लिहिशाल तर असं लिहितात, एक असा लिहितात, सॉरी 918. इथे काय 808 प्लस 37 बरोबर, 7 आणि 7 14 आणि 1 15, 3 आणि 1 4 म्हणजे 845 होतात. काय होतात, 845 होतात. कळालं का? व्यवस्थितरित्या सोडवा फक्त बरं का. इथे बघा 772 वजा 93, 12 मधून 3 गेले, किती उरले, 12 मधून 3 गेल्यावर 9 10 11 12 किती उरले, 9. एक आजचा आला, 17 मधून 10 गेले 7, एक आजचा आला 679. काय उत्तर आलंय, 679. कमेंट करा आणि तुमचा काय स्कोर आलाय हा मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचा आहे. बघा 73 मल्टिप्लाय बाय 7, 7 3 21, 7 7 49, 50 51, 511 बरोबर. दिवाळीत महिमाने 2127 रुपयांचे व मानसीने 4750 रुपयांच्या पंत्यांची विक्री केली, तर दोघांनी किती केली? माहीने एवढी केली आहेत आणि मानसीने एवढी केली, दोघं मिळून 7, 5 आणि 1 7, 6877 रुपयाची काय केलेली आहे, दोघांनी विक्री केलेली आहे. हे समजत असेल तुम्हाला तर सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आणि सगळे कंटेंट तुम्हाला इथे भेटून जाणार आहेत. सगळ्या विषयाची तुम्हाला इथे व्यवस्थितरित्या भेटेल, काय काय पाहिजे तुम्हाला ते सगळं. ठीक आहे. स्वराच्या बाबांनी 72,325 रुपयांचे दूरदर्शन संच विकत घेतला. त्या दुकानदाराला त्याने आता एवढ्यात विकत घेतला आणि एवढ्यात विकला म्हणजे काय, 72,500 मध्ये विकला, तर दुकानदाराला किती रुपये परत देतील? दुकानदाराला एवढे पैसे दिले म्हणजे 72,500 मायनस 325 म्हणजे एवढ्यात घेतलेला एवढे पैसे दिले म्हणजे 10 मायनस 5 5, 10 मायनस 3 7, म्हणजे 175 रुपये काय करणार आहेत ते वापस देणार आहे, रिटर्न देणार आहेत. कळालं का? आता इथे बघा, एका पोळी भाजी केंद्रात रोज 12,370 पोळ्या बनवल्या, एवढ्या पोळ्या बनवतात बरोबर. त्याच्यापैकी 7,465 पोळ्या एका कंपनीला जातात आणि 3,612 पोळ्या दुसऱ्या कंपनीला जातात. तर उरलेल्या पोळ्यांना किरकोळ विक्री म्हणजे यांच्यामधून जे उरतात, ही पहिली कंपनीला एवढं जातात, दुसऱ्याला एवढं जातात आणि ज्या विकतात ते किरकोळ. मग किरकोळ किती आहे, 5 आणि 2 7, 6 आणि 1 7, 6 आणि 4 10, 8 आणि 8 9 10 11 म्हणजे 11,077. किती, 11,077 काय जातात, दुसऱ्या कंपनीला जातात बरोबर का. 11,000 किती आहेत, 77 आहेत बरोबर आहेत का. मग 11,077 याच्यामधून काय करायचं, वजा करायचं. 10 मायनस 7 3 1 आला, 17 मायनस 7 8, 8 आणि 8 किती होतात, 16, 1 9 बरोबर. एक आजच्याला 3 मायनस 2
11 म्हणजे 1293 पोळ्या काय होतात, किरकोळ विक्री केल्या जातात. 1293. थोडासा घाईघाईमध्ये काही मिस्टेक झाले असेल तर नीट बघून घ्यायचे आहेत. खालील दिलेली आकृती रंगवलेली आहे. खालील दिलेली आकृतीचे रंगवलेले भाग अपूर्णांकात पूर्ण लिहा. आता काय आहे तिथे टोटल भाग 4/2. 2 रंगवलेले आणि 4 पैकी. मग वरील हे पण तसंच करायचं. इथे किती भाग आहे? 1 2 3 4 5 6. 6 पैकी काय करायचे? 3 रंगवायचे. मग याचा पण काय आता 6/3. 3 1 जा 3 3 2 जा 6 2 1 जा 2 2 2 जा 4. बघा असाच रेशो होतो. कोणताही एक अपूर्णांक लिहा. आता लिहिला आपण 5/10 एक आपल्या मताने. त्या अपूर्णांकाचे मोठे रूप म्हणजे काय? याला 5 ने गुणा. बरोबर, मोठं स्वरूप लिहायचं. 5 5 25/50. याचं काय झालं? हे मोठं रूप झालं. कशाने सारख्या नंबरने गुणलं तर ते काय होतं? त्याचं मोठं रूप होतं. आईने घरातील 8 सदस्यांना 2 सफरचंद समान वाटले. आता घरातील 8 सदस्यांना काय दोन सफरचंद 8 जणांमध्ये वाटले. तर काय सफरचंदाचा किती भाग? मग 2 1 जा 2 2 4 जा 1/4 भाग. म्हणजे जर एक सफरचंदचे 4 आपण खापा करतोय, त्याच्यामधून एक एक खाप काय येणार आहेत? सर्वांना येणार आहेत. कळालं का? 5/2 अंशाधिक पूर्णांक युगात. आता अंशाधिक मध्ये आता 5/2 2ला जर 5 ने भाग दिला 2 5 याचं काय होतात? 2.5 होतात. मग हे काय झालं? अंशाधिक पॉइंट्स मध्ये. आणि जर पूर्णयुक्त मध्ये लिहायचं तर 2 गुणिले 5 हे उरला. मग हे इथे जातं, हे इथे जातं आणि हे इथे जातं मिक्स फ्रॅक्शन मध्ये. म्हणजे काय की 2/1 असेल. म्हणजे हे इथे आणि हे इथे. कळालं का? हे पूर्णांक अपूर्णांक हे तुम्हाला आताच शिकायचं आहेत, कारण की पुढे जाऊन थोडस तुम्हाला हार्ड जाईल. त्याच्यासाठी संध्याकाळी लाईव्ह लेक्चर्स असतात. त्याच्यासाठी सगळ्यांनी अवेलेबल राहायचे आहेत. बघा, वर्गातील 27 विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीसाठी प्रत्येक जणांना 230 रुपये वर्ग शिक्षकांकडे रक्कम जमा करायची. मग 27 गुणिले 230 हे सोपं आहेत. हे तुम्ही करायचं आहे. करून देऊ, जाऊ द्या, मी सांगतो. 27 गुणिले 200 7 गुणिले 0 7 त्रिक 21 7 दुणे 14 आणि एक काय 16 0 0 6 4 0 1 12 6,210 रुपये. किती? 6,210 रुपये काय करायचे तुम्हाला इकडे हे करायचे. कळालं का? 6,210. आता खाली काय श्रीराजने 25 सूर्यनमस्कार घालतो मे महिन्यात. आता मे महिन्यात किती दिवस राहतात? 31. मग रोज जर 25 घालतोय 31 25 एका 25 2 हातच्याला 5 25 त्रिक 75 76 77 म्हणजे 775 काय होणार आहेत तो सूर्यनमस्कार घालणार आहे. कळालं का? इथे बघा 5 पाकळ्यांपासून एक कागदी फुल तयार होतं. 5 पाकळ्यांपासून काय एक फुल तयार होतं. मग 55 पाकळ्यांपासून किती तयार होईल? 5 एका 5 11. किती फुल तयार होतील? 11 फुलं तयार होतील. सृष्टीने एका ट्रे मध्ये झेंडूच्या रोपांची रोप लावली. एका आडव्या ओळीत किती आहेत? 1 2 3 आहेत. मग 3 झेंडूचे रोप आहेत. बरोबर. एकूण आडव्या ओळी किती आहेत? 1 2 3 4 5 6 6 ओळ्या आहेत. बरोबर. तिने एकूण डॅश डॅश रोपे लावली. म्हणजे साइन त्रिक किती? 18. टोटल रोप किती आहेत? 18. जर तिने तेवढीच रोपे एका आडव्या ओळीत 6 याप्रमाणे जर तिने काय केलं असतं? एका आडव्या ओळीत 6 लावल्या असत्या तर रोप काय झाले असते? ह्या ओळी काय झाल्या असत्या? कमी. टोटल 6 आहेत, मग ह्या झाल्या असत्या 3च. कळालं? बघा काय आहे तिथे. आता इथे प्रश्न उत्तर आहे. एका स्माईलची किंमत काय? 10 व्यक्ती आहेत. म्हणजे एकूण किती व्यक्तींनी चहा पिला? म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 गुणिले 10 110 व्यक्तींनी चहा पिला. कोणत्या वेळात सर्वात जास्त व्यक्तींनी चहा पिला? कोणत्या वेळात पिला सर्वात जास्त? 7 ते 8 मध्ये. बरोबर. 9 ते 10 मध्ये किती व्यक्तींनी चहा पिला? 10 20 व्यक्तींनी. इतका सोपा पेपर होता तुमचा, काहीच करायची गरज नव्हती. बघा इथे काय रिकाम्या जागा. 9 1 9 9 2 18 9 त्रिक 27 9 चौक 36 9 4 जा 35 9 6 जा 45 9 5 जा 45 45. आता बघा ही लाईन इकडे आहेत, मग इकडे गेली आहेत इथे. बरोबर.
इथे आली, मग इथे आली, मग इथे आली, आता इथे जाईल परत. कळालं का? तर इथे तुमचा हा पेपर संपलेला आहे. तुम्हाला काही अडचणी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, तिथून सर्व आमच्याशी संपर्क साधू शकतात. क्वेश्चन पेपर काहीही असो, तुम्ही आम्हाला तिथे आमच्याकडून घेऊ शकता. थँक्यू.